नमस्कार. भगवद्गीता भावार्थ मालिकेमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण यामध्ये अध्याय 8 मधील श्लोक 16 ते 20 पाहणार आहोत. श्लोक 16 पाहूयात. आ ब्रह्मभुवना लोका पुनरावर्तिनोऽर्जुना मामुपेत्यतु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते. आ ब्रह्म भुवनात म्हणजे ब्रह्मलोकासहित, आवर्तीन म्हणजे फिरणारे, विद्यते म्हणजे होतो. प्राकृत जगातल्या अत्युच्च ब्रह्मलोकापासून ते सर्वात खालच्या लोकांपर्यंत सर्व लोक दुःखाची स्थाने आहेत. या लोकात वारंवार जन्म मृत्यू होतात. परंतु हे कौंतेया, जो माझ्या धामाची प्राप्ती करतो त्याला कधीच पुनर्जन्म नसतो. आता कर्म, ज्ञान, हट इत्यादी सर्व प्रकारच्या योग्यांना श्रीकृष्णाच्या दिव्य धामाची प्राप्ती करून येथून पुन्हा कधीच परतून न येण्यासाठी भक्तियोग किंवा कृष्ण भावनेमध्ये परिपूर्णता प्राप्त करणे आवश्यक आहे. जे लोक देवदेवतांच्या सर्वोच्च प्राकृत लोकांची प्राप्ती करतात ते सुद्धा जन्म मृत्यूच्या अधीन असतात. परंतु जे श्रीकृष्ण यांच्या धामाची प्राप्ती करतात त्याला कधीच पुनर्जन्म नाही. आता श्लोक 17 पाहूया. सहस्रयुग पर्यंत महर्यद ब्रह्मणो विदु रात्रिं युग सहस्रांतां ते हो रात्र विदो जनाः. युग म्हणजे युगे, अनेक युगे असं. पर्यंतम म्हणजे सहित. सहस्र अंताम म्हणजे 1000 युगे संपल्यानंतर. मानवीय गणनेनुसार 1,000 चतुर्युगे म्हणजे ब्रह्मदेवाचा 1 दिवस होतो आणि अशाच 1000 चतुर्युगांची ब्रह्मदेवाची 1 रात्र असते. आता पहा, प्राकृत विश्वाचा कालावधी मर्यादित असतो. कल्पांच्या चक्रात तो गणला जातो. 1 कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा 1 दिवस. आता सत्य, त्रेता, द्वापार आणि कली या 4 युगांना मिळून 1 चतुर्युग असे म्हणतात. तर सदाचार, ज्ञान आणि धर्म आणि अज्ञान आणि दुर्गुण यांचा जवळजवळ अभाव ही सत्ययुगाची लक्षणे आहेत. त्रेतायुगामध्ये दुर्गुणांचा प्रादुर्भाव होतो. द्वापार युगामध्ये सदाचार आणि धर्माचा अधिक प्रमाणात ऱ्हास होतो आणि दुर्गुणांचा प्रभाव वाढतो. आणि शेवटी कलियुगामध्ये कलह आणि अज्ञान, अधर्म आणि दुर्गुण यांचे प्राबल्य वाढते. यांचा प्रत्येकाचा कालावधी पण किती वर्ष असतं ते पाहूया. सत्ययुग 17,28,000 वर्षाचा कालावधी असतो. त्रेतायुग हे 12,96,000 वर्ष इतका कालावधी असतो. द्वापार युगाचा 8,64,000 वर्ष इतका कालावधी असतो. तर कलियुग हे 4,32,000 वर्ष इतका कालावधी त्याचा असतो. आता या कलियुगामध्ये अधर्म इतका वाढतो की शेवटी भगवंत स्वतः कल्की अवतार धारण करतात आणि असुरांचा विनाश करतात व भक्तांचे रक्षण करतात. त्यानंतर पुन्हा नव्या सत्ययुगाचा प्रारंभ होतो. नंतर युगामागून युगे येण्याचा हा क्रम पुन्हा पुन्हा सुरू राहतो. या 4 युगांचे 1000 वेळा फेरे झाले म्हणजे ब्रह्मदेवाचा 1 दिवस आणि तितक्याच फेऱ्या झाल्या की पुन्हा 1 रात्र होते. या मानवीय गणनेनुसार ब्रह्माचे आयुष्य किती विलक्षण आणि अनंत असल्यासारखे दिसते, हो की नाही? परंतु शाश्वत काळाच्या दृष्टीने ते विजेच्या चमकण्याप्रमाणेच क्षणभंगूर आहे असे म्हणले आहे. आता श्लोक 18 पाहूयात. अव्यक्तादव्यक्तया सर्वा प्रभवन्त्यहरागमे रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैवाव्यक्तसंज्ञके. आता अव्यक्तात म्हणजे अव्यक्तापासून, प्रभवंती म्हणजे व्यक्त होतात, प्रलीयन्ते म्हणजे
लय पावतात. ब्रह्मदेवाच्या दिवसाचा आरंभ झाल्यावर सर्व जीव अव्यक्तातून व्यक्त होतात आणि त्यानंतर जेव्हा रात्र प्रारंभ होते तेव्हा ते पुन्हा अव्यक्तात लय पावतात. आता श्लोक 19 पाहूया. भूतग्रामस्येवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते रात्र्यागमे वशः पार्थ प्रभवत्यहरागमे. भूतग्राम म्हणजे सर्व जीवांचा समूह. भूत्वा भूत्वा म्हणजे पुन्हा पुन्हा. प्रलीयते म्हणजे लय केला जातो. आगमे म्हणजे प्रारंभ झाल्यावर. पुन्हा पुन्हा जेव्हा ब्रह्मदेवाचा दिवस होतो तेव्हा सर्व जीव अस्तित्वात येतात आणि ब्रह्मदेवाची रात्र चालू होते तेव्हा आपोआपच त्यांचा लय होतो. आता दिवसा भौतिक क्रिया करण्याकरता त्यांना विविध शरीरे प्राप्त होतात आणि रात्री समयी त्यांची शरीरे नसतात. त्यावेळी ते श्री विष्णूंच्या देहामध्ये राहतात. नंतर पुन्हा ब्रह्मदेवाचा दिवस सुरू झाल्यावर ते व्यक्त होतात. या प्रकारे भौतिक प्रकृतीच्या प्रभावामुळे ते मोहितच राहतात, परंतु त्यांना या जीवनातच कृष्णाच्या आध्यात्मिक लोकांची प्राप्ती होते आणि कृष्ण लोकामध्ये पुनर्जन्म नसल्यामुळे ते तेथे आनंदातच राहतात, नेहमी आनंदात राहतात. आता श्लोक 20 पाहूया. परस्तस्मात्तु भावोऽन्यो व्यक्तो व्यक्तात् सनातना यः स सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति. परा म्हणजे श्रेष्ठ, तस्मात म्हणजे त्याहून, नश्यत्सु म्हणजे नाहीशी झाली तरीही, विनश्यती म्हणजे विनाश होतो. याहून अन्य एक अव्यक्त प्रकृती आहे जी या व्यक्त आणि अव्यक्त जड पदार्थाच्याही पलीकडे आणि सनातन आहे. ती परा आणि अविनाशी आहे. संपूर्ण जगताचा जरी प्रलय झाला तरी ती प्रकृती नष्ट होत नाही. म्हणजे श्रीकृष्णाची श्रेष्ठ आध्यात्मिक शक्ती ही अलौकिक आणि सनातन आहे. ही आध्यात्मिक शक्ती ब्रह्मदेवाच्या दिवसा आणि रात्री व्यक्त आणि अव्यक्त होणाऱ्या भौतिक प्रकृतीच्या परिवर्तनाच्याही पलीकडे आहे. आता गुणात्मक दृष्ट्या श्रीकृष्णांची पराशक्ती ही अपराशक्तीहून संपूर्णपणे विरुद्ध आहे ना. तर हे सर्व समजण्यासाठी आपल्याला थोडं कठीण वाटलं, हो की नाही? तर मंडळी, कसा वाटला आजचा भाग नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो कमेंट नक्की करा. धन्यवाद.